रामटेक पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या अंबाळा जलाशयात पोहण्यासाठी गेलेल्या एका 40 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार कोही तालुक्यातील हरदोली येथील रहिवासी देविदास कारेमोरे हे रामटेक येथे आपल्या नातेवाईकांकडे आले होते। दरम्यान 11 फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे 1 वाजताच्या सुमारास ते अंबाळा जलाशयात पोहण्यासाठी गेले होते। मात्र पाण्याचा अचूक अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात बुडाले। घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। स्थानिक गोताखोरांच्या मदतीने शोध मोहीम सुरू करण्यात आली। मात्र अंधार पडल्यामुळे शोध कार्य थांबावे लागले। तर दुसऱ्या दिवशी 12 फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे 10:30 वाजता स्थानिक गोतेखोरांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे। मृतदेह उत्तरणी तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे पाठवण्यात आला आहे। शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे। दरम्यान अंबाळा हे तीर्थक्षेत्र असून येथे दररोज अस्थि विसर्जनासाठी हजारो भाविकांची गर्दी होत असते। अशा ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याची गरज असल्याची मागणी पुढे येत आहे। रामटेक नगर परिषदेचे नगरसेवक अभिषेक डहारे यांनी येथे सीसीटीव्ही कॅमेरे, कंट्रोल रूम, कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक, तलावाला संरक्षणात्मक रेलिंग व सूचना फलक लावण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून प्रशासनाने सुरक्षेच्या उपाययोजनांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे। क्षेत्र अंबाळा तलाव येथे काही नातेवाईकांसोबत आलेला होता। तो काल पोहण्याकरिता या अंबाळा तलावामध्ये त्यांनी उडी घेतली आणि पोहासाठी त्यांनी प्रयत्न केला। ह्या अर्ध्या तलावामध्ये जाऊन तो बुडून गेला आणि अशा घटना किती घडेल या आपल्या अंबाळा क्षेत्रात, अंबाळा तलावात। अशा प्रशासनाला मी विनंती करील की या जो अंबाळा तलावाच्या साईडनी रेलिंगची व्यवस्था आणि सूचना फलक आणि एखादी गार्ड असला ती ही जीवहानी आपल्याला रोखता येईल। अशा भरपूर घटना या अंबाळा परिसरात घडलेल्या आहे। तरी प्रशासनाला याची जाणीव असून सुद्धा आपण काही करत नाही। न्यूज एक्सप्रेस करिता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर।